नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC GDचं हॉल तिकीट आलेले आहे. तर हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो काही रोल नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. अगोदर डेट, मंथ आणि इयर अशा प्रकारे तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर प्लीज सिलेक्ट फर्स्ट सेंटर नेम, म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना जे पहिलं सेंटर नेम चूज केलं होतं ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय ह्युमन, म्हणजे या ठिकाणी काही ॲडिशन दिल्या जाईल, ती ॲडिशन या ठिकाणी टाकायची आहे. म्हणजे 8+3 11 या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर सर्च नाव करून तुमचं हॉल तिकीट तुमच्या स्क्रीनवर दिसेल. ते हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची एक प्रिंट काढून ठेवायची आहे. जर तुम्हाला तुमचा रोल नंबर माहीत नसेल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे ते आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा रोल नंबर माहीत नसेल तर या ठिकाणी तुमचं नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं फादर्स नेम, वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर तुमचं फर्स्ट सेंटर नेम तुम्ही जे चूज केलं होतं ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि ज्या खाली ॲडिशन दिल्या जाईल ती ॲडिशन यामध्ये टाकायची आहे. 8+3 म्हणजेच 11 या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर सर्च नाव करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता. त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.